पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने मुळा आणि मुठा नदीला पूर. एकता नगर परिसरात पाणी शिरलं. प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू. सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद. विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त. पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो. घुडे पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद. खडकवासलातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद. पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता. रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज. जळगावच्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरात वाहून गेल्याची घटना. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाहन चालवणं बेतलं जीवावर. अरणीतील दहेली गावात कुटी नदीत कार वाहून गेली. आईसह 2 मुलींचा मृत्यू. तर हिंगोलीतील कयाधू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोल्टा हा पाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. शिवीगाळ केल्यानं कोणतीही समस्या सुटत नाही. मी रोष समजू शकतो. विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू. पंतप्रधान मोदींकडून पुन्हा नवा व्हिडिओ शेअर. पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली. विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक. वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता. आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते. जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवलं. जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर. शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार. दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात. भिवंडीत इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर. 12 तासांहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती. दोषींवर फौजदारी कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. एफडी अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेल्या 98% अहवाल खोटा. स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी. हायकोर्टाकडून थर्डपट्टी. मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ. पुन्हा तपासणी होणार. मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा. खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा एफडी अधिकाऱ्यांना इशारा. पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार. बीड जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई. सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. तक्रारदारानं 29 जुलै रोजी संभाजीनगर एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून कारवाई. 2020 दिल्ली दंगलीतील आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी अपडेट. माजी नगरसेवक आरोपी ताहिर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा. इतर 5 आरोपींनाही जन्मठेप. 5 मिनिटात भारताला जुडो दुसरं सुवर्ण पदक. भारतीय जवान हर्ष सिंगनं पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या सामन्यात सुवर्ण पदक जिंकलं. तर अस्मिता डेकडून महिलांच्या 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीमध्ये सुवर्ण कामगिरी. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला. एका स्थलांतरित कामगाराचा मृत्यू. एक गंभीर जखमी. गोळीबारानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार. सुरक्षा दलाकडून हाय अलर्टवर शोध मोहीम.